हॅलो, मी गीतांजली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाईफ ऑफ गीतू या मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी बनवलेली क्रिएटिव्हिटी दाखवणार आहे. तर ही पाहू शकताय तुम्ही, ही नवीनच माझी साडी होती आणि जेव्हा मला ही साडी नेसवली तर साडी नेसून मी येत असतानाच हे अशा प्रकारे साडी पूर्ण गाडीमध्ये अडकली आणि पाहू शकताय बऱ्याच ठिकाणी फाटलेलीसुद्धा आहे आणि पूर्ण जे आहे ते काळं झालेलं आहे. तर अशी साडी अडकली आणि मेन म्हणजे तेव्हा गाडीवरून पडता पडता वाचलेसुद्धा, कारण जेव्हा साडी अडकली तेव्हा तर काही माहीत नव्हतं. पण साडी अडकून 1-2 मिनटानंतर थोडंसं म्हणजे पुढे आल्यानंतर आम्ही गाडी थांबवली आणि त्यानंतर उतरत असताना कळालं की अरे बापरे, ही साडी अडकलेली आहे. तर त्यानंतर मग साडीचा काहीच वापर झालेला नाही. साडी तशाला तशीच ठेवून दिली होती. खरं तर मी ही साडी फेकून देणार होते, पण मला कलर वगैरे आवडला, डिझाईन आवडली, तर म्हटलं जाऊ द्या, नंतर कधीतरी याचा आपण काहीतरी रियूज करूया, म्हणून मी ही साडी तशीच ठेवली होती. साईडला पूर्ण अशी छान छोटीशी लेस पण होती, त्यामुळे साडी खरंच खूप मस्त वाटत होती. या साडीपासूनच मी एक मस्त असा आज ड्रेस बनवणार आहे आणि तुम्ही तुमच्या कोणत्याही साडीपासून असा छान ड्रेस बनवू शकता. यासाठी जॉर्जेटचा कपडा असेल तर उत्तमच आहे. तर ही पण तशा टाईपमध्येच साडी आहे. तर आता याची मी सगळ्यात आधी सगळी जी काही आहे साईडची तर लेस काढून घेतली. मला आता जसा ड्रेस शिवायचा आहे तर त्यानुसार मी याची सगळी आता कटिंग करून घेत आहे. पण मला पण जास्त काही येत नाही स्टिचिंगचं, पण मी हे जे काही आहे तर ते सगळं यूट्यूबवर पाहूनच मी करत आहे. तर माझ्या मोबाईलचा थोडासा आवाज कमी असल्यामुळे मी इथे हेडफोन घातले होते आणि तो जो काही व्हिडिओ आहे कशा पद्धतीने कटिंग करायची, स्टिचिंग करायची, ते एक वेळा पाहून घेतलं आणि त्यानुसारच माझं इथे काम चालू होतं. तर जे काही लागणार होतं साडीचं तर तशा प्रकारे मी इथे कटिंग करून घेत आहे. तर वरती असा नॉर्मली छोटासा क्रॉप टॉप आणि त्याच्या खाली अशी फ्रिल जोडायची आहे. तसं तर सगळं काही सोपं असतं, खूप जास्त अवघड नसतं. तर मी आधी वरचं जे काही आहे तर ते बॉडीच्या पार्टची कटिंग करून घेतली आणि त्याला अस्तर लावलं. घरीच माझ्याकडे व्हाईट कलरचा कपडा होता तर तोच मी अस्तर म्हणून इथे वापरलेला आहे. आणि हे जॉर्जेटचा कपडा आहे म्हणजे थोडासा सुळसुळीत आहे, तर ते जेव्हा आपण स्टिच करतो तर तो व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी मी इथे अशा प्रकारे इथे टाचण्या लावून घेत आहे. म्हणजे ज्या काही पिना असतात त्या व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या अस्तरसहित, जेणेकरून सुळसुळीत कपडा असल्यामुळे साडी घसरत नाही आणि व्यवस्थित प्रॉपरली जे काही आहे ते सगळं स्टिच होईल. फायनल लुक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी जे काही केलं आहे तर ते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर शिवणकाम येत नसेल तर तुम्ही पण असे वेगवेगळे यूट्यूबवरती सगळ्याच प्रकारचे आपल्याला व्हिडिओ मिळतात पाहायला, तर ते व्हिडिओ पाहायचे आणि आपण घरच्या घरी अशा छान पद्धतीने वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस स्टिच करू शकतो. तर मी पण तसाच काहीसा तरी निर्णय घेतला आणि आता हे काम करायला मी सुरुवात केलेलं आहे. तुम्हाला पुढे कळेलच की ते काम मला जमलं की नाही ते. वरचा जो बॉडीचा पार्ट होता तर तो माझा स्टिच करून झाला होता आणि आता मी वरती लेस पण लावणार होते नेकसाठी आणि सेंटरला एक लेस लावायची. तर अशा प्रकारे मी आता इथे ती लेस लावून घेत आहे. लेस लावताना थोडासा प्रॉब्लेम येतो. जर प्लेन लेस असेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही, पण ही लेस छान आहे. पण यावरती जे आहे ते असे छोटे छोटे स्टोन पण म्हणजे टिकल्या ज्या असतात तर तशा त्यांनी चिटकवलेल्या आहेत आणि त्या काढून जर परत लावायच्या म्हटलं तर खूप जास्त डबल काम होतं. तर त्यामुळे मी डायरेक्टली ते न काढता अशा प्रकारेच इथे डायरेक्टली लेस लावून घेत आहे. तर त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला, कारण व्यवस्थित पाहून लेस लावावी लागते. जर सुई टिकलीवरती पडली तर सुईसुद्धा मोडते आणि टिकलीसुद्धा मोडते. तर हे मला काही होऊ द्यायचं नव्हतं. तर त्यामुळे मी इथे हळूवारपणे माझं इथे काम चालू होतं, पण तुम्हाला ते थोडंसं फास्टमध्ये दिसत असेल. आणि हे जे दाखवत आहे तर ते मी स्वतः यूट्यूबवरती पाहूनच केलेलं आहे. तर त्यामुळे एकदम प्रॉपर मेजरमेंट वगैरे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, पण मी माझं कशा पद्धतीने काम करते जे की तुम्हाला जरी येत नसेल तर तुम्हीही करू शकता. नॉर्मली तुम्हाला फक्त मशीन चालवायला आली पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे मी पूर्ण डिटेलिंग म्हणजे माप वगैरे कसं घेतलं ते न सांगता मी तुम्हाला फक्त वरवरती दाखवत आहे की मी कशा पद्धतीने ड्रेस स्वतःच स्टिच केलेला आहे साडीचा.
आदल्या दिवशी 1 तासामध्ये मी पूर्ण साडीची लेस काढून वरचा जो पार्ट आहे तो स्टिच करून लेस लावून झाला होता आणि त्यानंतरच खालचा थोडासा पार्ट कट करून मी स्टिच केला. पण तेवढ्यामध्येच मशीनचं जे हे व्हील दिसते तुम्हाला वरचं, तर ते पूर्ण जाम झालं आणि मशीन चालत नव्हती आणि एकतर रात्र पण झाली होती. म्हणून म्हटलं की राहू द्या, दुसऱ्या दिवशीच आपण जे काही आहे तर ते काम करूया, नाहीतर एका दिवसांमध्ये आरामात पूर्ण छान असा ड्रेस शिवून होतो. पण ते काही झालं नाही. तर मग दुसऱ्या दिवशी ह्याचं जे काही आहे तर ते काम मी परत पाहिलं. आतमध्ये दोरा अडकला होता, त्यामुळे हे व्हीलच फिरत नव्हतं आणि मशीन चालत नव्हती. तर हे सगळं व्यवस्थित जे काढून मी नंतर त्यातला दोरा काढला आणि त्यानंतर मग व्हील व्यवस्थित फिरायला लागलं ते पाहिलं आणि मग जे काही आहे तर ते मशीन व्यवस्थित मी जिथल्या तिथे लावून दिली आणि त्यानंतर मग हे दुसऱ्या दिवशी मी परत कामाला माझ्या सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे आता माझा जो काही आहे तर तो खालचा पार्ट इथे स्टिच झाला होता आणि त्यानंतर आता इथे मी लेस पण लावली होती. तर लेसची जी दुसरी साईड आहे तर ती लावून घेणं इथे चालू होतं. तर अशा प्रकारे आता पुढचं काम तुम्हाला पाहायला मिळेल. इथं पाहू शकताय तुम्ही वरचा जो चेस्टचा पार्ट आहे तर तो माझा कंप्लीट झालेला आहे आणि स्लीव्ज लावायच्या बाकी आहेत. आधी मी विचार करत होते की स्लीव्ज लावू की नको, त्यामुळे स्लीव्ज काही कट केल्या नव्हत्या. पण जेव्हा माझा पूर्ण ड्रेस झाला तेव्हा मी ठरवलं की चला स्लीव्ज लावूयात आणि थोड्याशा वेगळ्या पॅटर्नच्या पण करून पाहूयात. तर इथे आता जो आहे तो खालची फ्रिल लावणं चालू आहे. तर याच्यामध्ये म्हणजे खूप सोपं आहे, कमी वेळामध्ये सुद्धा होतं आपल्याला. तुम्ही जर असं यूट्यूबवरती टाकलं की कोणत्या प्रकारचा ड्रेस स्टिच करायचा तर त्यानुसार तुम्हाला व्हिडिओज मिळतात आणि मग तुम्ही तशा पद्धतीने स्टिच करू शकता. तर मी जे हे शिवत आहे ते मी विचार केला की फक्त आपण याची कुर्ती शिवूया. तर फ्रंट स्लिट कुर्ती मी इथे स्टिच करत आहे आणि तुम्हाला आता पुढे लुक तर पाहायला मिळेलच. फ्रंट स्लिट कुर्ती जेव्हा आपण पाहतो तर त्यामध्ये जास्त करून तर नॉर्मली लॉंग स्लीव्ज किंवा 3/4 स्लीव्ज किंवा स्लीवलेसच असतं. तर मी आधी स्लीवलेस ठेवायचा विचार केला, पण नंतर म्हटलं कपडा पण भरपूर आहे तर आपण थोडासा वेगळा लुक देण्यासाठी 3/4 स्लीव्ज शिवायच्या. तर तेच माझं इथे मग नंतर विचार आला आणि मग मी तशाच करायच्या ठरवलं. तर आता माझा कुर्तीचा हा खालचा पार्ट आहे, याला मी थोडीशी फ्रिल म्हणजे जास्त गुड्या करून थोडीशी घोळदार बनवणार आहे. प्लेनमध्ये पण तुम्ही असं बनवू शकता, पण मी थोडीशी प्लेट्स पाडून याला छान असं बनवून घेणार आहे आणि स्लीव्ज पण त्यानंतर मी लगेच लावायला सुरुवात केली. फायनली माझी अशा प्रकारे ही कुर्ती स्टिच करून झालेली आहे. फ्रंट नेक जो आहे तो मी पंचकोनी ठेवलेला आहे आणि बॅक नेक राऊंडमध्येच आहे आणि अशा पद्धतीने मी स्लीव्ज लावून खालच्या साईडला पण लेस लावली आणि नेकवरती पण लेस आहे, समोर पण लेस आहे, तुम्ही पाहू शकता. आणि यावरती मी स्किन कलरचीच लेगिन्स वेअर केलेली आहे. तर याच्यावरती तुम्ही जीन्स पण वापरू शकता, सिगारेट पॅन्ट पण वापरू शकता, प्लाझो, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही काहीही याच्यावरती यूज करू शकता. फायनल लुक तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने छान माझी कुर्ती स्टिच करून झाली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला आणि कुर्ती मला कशी दिसते ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पूर्ण तुम्ही पाहू शकताय आणि कसं वाटलं ते कमेंट करा. बाय बाय.